हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेतच असायला पाहिजे. तर आज ब्लॉग येणार आहे किचनचा. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल. तर बघू शकता. तर इकडे साईडला हॉल आहे. हॉलमधून डायरेक्ट किचनला एंट्री आहे. तर लॉंग व्हिडिओ खूप दिवस झाले येत नव्हते, कारण आहे ना थोडं रूम वगैरे शिफ्टिंग झालं, नंतर मुलांच्या एक्झाम वगैरे आल्या, परत मग टाईमच नाही मिळाला. तर असो, चला मग आता किचनमध्ये जाऊया आपण. तर हे एंट्रन्स आहे किचनचं. हे असं डोर आहे मधात, म्हणजे हे आहे. तर किचनमध्ये छान असं डेकोरेशन म्हणून मी असं लावलेलं आहे भिंतीला आल्याबरोबर. आणि या साईडला आहे फ्रीज. तर चला आतमध्ये जाऊया किचनमध्ये. तर एंट्रन्स असं दोन साईड आहेत. एक ही वाली साईड फ्रीजच्या बाजूची, आणि या साईडला हे जे तोरणं लावलेलं आहेत ना, या साईडला ही साईड. तर असं आडवं किचन आहे, उभं म्हणतात तसं. आणि या साईडला बेडरूम आहेत, आणि या साईडला पण एक बेडरूम आहे. 2 बेडरूम आहेत 2 BHK असल्यामुळे. तर चला डिटेल्समध्ये दाखवते. तर इकडे आल्याबरोबर हे एंट्रन्स दाखवलं मी तुम्हाला, बघू शकता. तर इथं आल्याबरोबर हे फ्रीज आहे. तर फ्रीज तर तुम्ही बघितलंच असेल जुन्या ब्लॉगमध्ये. तर फ्रीजवर छान असा प्रसन्न वाटते. थोडंफार डेकोरेटिव्ह आयटम वगैरे असले ना त्याच्यामुळे. आणि अशा फकड्या हे फुलपाखरं लावलेले आहेत, डीमार्टमधून आणलेले मी. तर छान खूप सारे मिळाले. आणि याच्यावर वॉच ठेवलेली आहे, टाईम बघायला लागतो ना मुलांचे टिफिन वगैरे बनवते तर, म्हणून याच्यावर वॉच. आणि हे बुद्धा ठेवलेले आहेत, सॉरी स्टॅच्यू ठेवलेले आहेत. हे बुद्धा पण आहे त्याच्यासोबत आलेले, म्हणून माझ्या तोंडात बुद्धा आलं आहे. आणि इयरबड लागतात सारखे म्हणून इयरबड. आणि याच्या बाजूलाच किचनची मांडणी आहे. तर तुम्हाला जुन्या किचनचे व्हिडिओ येत होते. काही कारणामुळे आम्ही ना ती रूम सोडली. मग ती रूममध्ये सोडून परत शिफ्टिंग करा. आता भाड्याचं म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, रूम शिफ्टिंग वगैरे करायचा किती त्रास होतो आहे. तर अशी इथं हे मांडणी आहे. तर मग ते रूम सोडली, परत इथं आलो. शिफ्टिंगला वगैरे लई त्रास झाला. परत मग मुलांच्या एक्झाम वगैरे आल्या त्याच्यामुळे राहून गेलं. तर असं चला मग गावावरून आलेले हे पापडे वगैरे आहेत. तर मी हे डबे एकसारखे इथं लावलेले आहेत, आणि याच्यावर चिठ्ठ्या लिहिलेले असे स्टिकर. कारण काय मग दिसत नाही वेळेवर कशात काय आहे, सारखे डबे शोधावे लागतात कारण स्टीलचे असल्यामुळे. तर असे छान असे डबे आणि छान असे छोटे छोटे झाडं ठेवलेले आहेत. ठेवल्याने छान वाटते. तर अशा डाळी वगैरे आहेत ज्या नेहमीच्या लागतात, त्या अशा प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये ठेवल्या आहेत, जेणेकरून पटकन दिसेल आणि यूज करता येतील. तर तूर डाळ, मसूर डाळ अशा डाळी आहेत. आणि इथं कडधान्य आहेत, मसूर, पांढरा वाटाणा, मटकी. इथं भांडे वगैरे लावलेले आहेत छान. आणि इथं पण डबे ठेवलेले आहेत. खाली पण स्टीलचे डबे असल्यामुळे त्याच्यावर असं लिहावं लागलं, कारण काय मग वेळेवर सापडत नाही म्हणून. तर असे छान असे डब्यांवर चिठ्ठ्या लावून ठेवलेले आहेत. आणि खाली प्लॅस्टिकचे डबे ठेवलेले आहेत. आणि या साईडला सिलेंडर आहे एक्स्ट्राचं, त्याच्यावर कढया ठेवलेल्या आहेत ज्या डेली यूजला लागतात त्यावाल्या. तर 3-4 कढया आहेत छोट्या मोठ्या, त्या लागतात. आणि त्या जे प्लॅस्टिकचे डबे आहेत ना एक्स्ट्रा, ते वाले आहेत, जेणेकरून काही बऱ्याचशा भरायला लागलं तर इथं साईडला ठेवलेले. आणि तिथं खलबत्ता आहे गोट्याचा, दगडाचा आपला. पण इथं मी करत नाही दगडाचा यूज, कारण थोडा आवाज गेला की घरमालकांचा लगेच कॉल येते त्याच्यामुळे त्यांना वाटते खिळच ठोकतो काय. इथं पिठाचे डबे आहेत सगळे. आणि इथं हरभरे आहेत, खाली मूग आहेत. तर इथे हे अळणी आहे मटक्यासाठी आणलेली, पण आता तो एक मटका होता गोलवाला, तो फुटला आहे जुना. तर मग ही अळणी काही कामात येत नाही. आणि डेली यूजचं सिलेंडर. या साईडला जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ना, त्या साईडला मिक्सरचे भांडे, कुकर वगैरे, मसाल्याचा डब्बा, ते असं खालच्या साईडला ठेवलेलं आहे. तर हा असा L साईजचा गॅसचा वटा आहे या साईडला. आणि या साईडला ते हांडे वगैरे ते जे लागत नाही ते इथे कोपऱ्याला ठेवले. आणि याच्यात पिशव्या अटकून ठेवलेलं आहे, कचरा टाकायला लागतात ना म्हणून. तर हा गॅसचा वटा आहे. तर चला इकडे दाखवते मी. मांडणीच्या बाजूलाच लागूनच शेजी गॅसचा वटा आहे. तर छान असं बघू शकता, श्लोक आहे लिहिलेलं. तर किचनमध्ये असावं म्हणतात. तर मला फोटो फ्रेम पण आलं नाही, तर मग मी श्लोकच लिहून ठेवलेलं आहे. आणि हे छान मी शोरूम मागवलेलं मी डेकोरेटिव्ह आयटम्स. छान वाटते तेवढ्यानं किचनमध्ये दाखवते मी तुम्हाला लांबून किती छान वाटते बघा. खूप प्रसन्न वाटते असे छोटे छोटे डेकोरेटिव्ह हे ठेवले ना शोपीस, तर खूप छान वाटते. तर इथलं कॅटली आहे, जे की कॉफीचं पाणी गरम करण्यासाठी लागते डेली, म्हणून मग मी गॅसच्या ओट्यावरच ठेवते, कारण रोज सकाळ संध्याकाळ कॉफी प्यायला गरम पाणी लागते.
तर इथं इंडक्शन आहे. तर इंडक्शन खूप जुनं आहे माझं, असं काही नाही गॅसचा प्रॉब्लेम आला आहे म्हणून घेतलं आहे. तर तुम्ही जुन्या ब्लॉगमध्ये जर बघत नसेल तर बघितले नसतील तर बघू शकता, त्याच्यात आहे. तर खूप जुनं असं इंडक्शन आहे. इकडे तेलाचा आणि तुपाचा डब्बा ठेवलेला आहे. चमचे याच्यावर जास्त काही मी ठेवत नाही, कारण आहे ना हे स्वयंपाक केला ना की चिकट होते गॅसच्या वरची खिडकी. तर मग सारखे पुसावं लागते ना, म्हणून मग ते भांडे काढा ठेवा, म्हणून मग जास्त असं काही ठेवलेलं नाही पसारा. तर फक्त तेल तुपाचं आणि चमच्यांचं. तर एका याच्यात प्लॅस्टिकचे चमचे, स्टीलचे चमचे आणि चाकू वगैरे लागतात ना, कटर, पिझ्झा कटर वगैरे, पिलअप हे ते आहे. साईडला सीझरवर ठेवलेली. आणि हे छोटंसं स्टँड आणलेलं आहे मी डीमार्टमधून. याच्यात लोणचे, चटणी, मीठ वगैरे ठेवता येते. आणि परत साखर, चहाचा डब्बा, हे साईडला आपलं हे चमचे ठेवायचं असतं हे आहे. आणि इथं मी लोणचं घातलं आहे ना, मग ते पोतं नव्हतं माझ्याकडे बोंद्रीचं, तर मी अशी ओढणी गुंडून ठेवलेली आणि याला रुमालनं पॅक करून ठेवले. तर आता लोणचं घातलेलं आहे मी. तुम्हाला गावरून आंबे आलेले, तर त्याचं लोणचं घालून घेतलं. तर कारण काय एवढे मोठे आंबे कोण खाणार. इथंच साईडला मी हे स्टँड आपलं हे ठेवलेलं आहे टोपलं भांड्यांचं, जेणेकरून इथंच बेसिंग आहे. बेसिंगमधून घासले की इथंच लगेच भांडे ठेवायचे आणि खिसणी सापडत नाही लवकर, तर मग अशी हँग करून ठेवलेली आहे. आणि साईडला मटका आहे, कारण मटका ठेवायला जागाच नाही ओठावर कारण हे स्टँड आहे इथं. या साईडला कोपऱ्यात ठेवत नाही, कारण मुलांचा हात नाही पुरत. तर इथं बरं राहते, म्हणजे पाणी वगैरे सांडलं तरी बेसिंगमध्ये सांडेल. आणि वरती आहे फिल्टर. तर ही झाली या बाजूची साईडची आपली ही साईड इकडली. आणि ते या राईट साईडचं दाखवते मी तुम्हाला. इथं बास्केट आहे, जेणेकरून कपडे वगैरे धुवायचे याच्यात टाकून देतात. तर या साईडला आहे दुसरी साईड. हे सगळं तोरणं वगैरे दाखवले. तर चाळणी आहे हे पुरणाची. याच्यावर मायक्रोवेव्ह ठेवलेलं आहे, स्टेबल आहे. आणि तर इथं मायक्रोवेव्ह ठेवलेलं आहे. मायक्रोवेव्ह मी जास्त यूज नाही करत, कधीतरीच करते. आणि या साईडला हा टेबल आहे. हा स्पेशल मी टेबल मायक्रोवेव्हसाठीच घेतलेला, कारण मायक्रोवेव्ह ठेवायला जागा नव्हती, कुठं ठेवायचं म्हणून. आणि गॅसच्या ओट्यावर ठेवलं ना खूप अडचण होत होती, त्याच्यामुळे मग हा टेबल घेतलेला आहे. इथं देवाचं आपलं गंगाळ आणि हे जे डेली लागते, आणि मुलांच्या टिफिन बॅग वगैरे अटकवलेल्या आहेत. आणि इकडे पण डबेच आहेत सगळे. तर हे गंज आहेत, जे कोणी आलं वगैरे पाहुणे तर लागतात म्हणून मग इथं ठेवलेले. आणि हे असे डबे ठेवलेले आहेत. ह्याच्यावर पण चिठ्ठ्या दिसतील तुम्हाला, कारण काय आहे मला लवकर वेळेवर सापडत नाही गडबड असली की, तर असं मी असं ठेवून दिलेलं आहे. इकडे काचेच्या बरण्या आहेत, काजू बदाम वगैरे हे जे लागलं ते काही संपलेलं आहे, आता आणायचं आहे. परत हे काचं लोणच्याच्या बरण्या आहेत. लिंबाचं, आवळ्याचं लोणचं घालायसाठी घेतलेल्या, पण सध्या आता काही घातलेलं नाही, तर म्हटलं असं घालू नंतर. आणि इकडे पण प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत, जे की लागते सारखं, म्हणून मग हे याच्यात प्लॅस्टिकच्या ह्याच्यात भरलेलं आहे. आणि खाली पण तुम्हाला 2 लोणच्याच्या भरण्या दिसत असतील. तर हे एक्स्ट्रा आणलेले आहेत. तशाच म्हणजे काही भरण्यासाठी आणलेलं लोणचं एक वेळेस लय घातलेलं त्याच्यामुळे. आणि हे डीमार्टमधून आणलेले डबे आहेत, जेणेकरून जे एक्स्ट्राचं वगैरे सामान आणते ना मी, ते हे या डब्यांमध्ये ठेवते. कारण काय मग इकडे तिकडे पडत नाही. एक्स्ट्राचे साबणं, क्रीमा वगैरे, पावडर वगैरे जे काय असेल ते एक्स्ट्राचं असं डब्यात ठेवते. आणि याच्यात तेल आहे, तेल आणि तुपाचं आहे. आणि बास्केट आहेत एक्स्ट्राच्या. आणि इथं कोटी आहे, तर कोटीमध्ये पण सामान असतो एक्स्ट्राचाच, पिशव्या वगैरे. आणि हे पण एक्स्ट्राचं सामान आहे याच्यात, फुटाणे वगैरे असं. तर चला मी तुम्हाला याच्यात काय आहे दाखवते. तर याच्यातच पण काचेचे भांडे ठेवलेले आहेत सगळे, जे शो पीस असतात ना, शोचे भांडे तसे. तर खालच्या साईडनं चालू करते. साचा आहे. तर हे कप आहेत. हे तुम्ही सांगले तर हे काय कॅमेऱ्याचं आहे का, तर नाही, हे कप आहेत. तर मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला. टीम मग आहेत हे बघा असे. तर हे असे लावायचे आणि याच्यात 24 तास असं गरम राहते. गरम भरलं ते थंड राहिलं थंड राहते. तर हे बघा इथून ओपन होते हे असं. तर हे असे कप आहेत, जे की मी आता यूज नाही करत. तर याच्या खाली शिल्लकचे डबे, बाऊल, परत टिफिन डब्बा, मुलांचे टिफिन डबे, काचाचे ग्लास वगैरे, कप, जे पाहुणे वगैरे आले की लागतात. इथं वाट्या वगैरे, बाऊल आहेत स्टीलचे, काही काचेचे, काही प्लास्टिकचे.
तर हे असे जे कधी कधीच यूज होणारे आहेत ते ह्याच्यात ठेवून दिलेले आहे, कारण वरती आहे ना खूप पसारा होतो त्याच्यामुळे. तर वरच्या ड्रॉवरमध्ये दाखवते तुम्हाला काय आहे. तर याच्यात सगळे मसाले आहेत, खडे मसाले, मिरे, सोंठ वगैरे, खसखस. वेळेवर लवकर दिसत नाही, मग पटकन असं स्टिकर लावलेलं असते कसं आपण पटकन काढून घेऊ शकतो. तर अशी ही ड्रॉवर आहे. तर असं आहे, बघू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. किचन टूर वगैरे आणि क्लिनिंग वगैरे झाले, मी आताच केली क्लिनिंग, 2-4 दिवस झाले. म्हटलं चला आता क्लिनिंग झाली तर हातच म्हणजे हे पण ठेवून टाकू, व्हिडिओ पण करूया. तर नवीन किचनमधला नवीन किचन टूर. तर असं आहे हे किचन. तर चला बाय मग सर्व ताईंना वगैरे.